ना माझ्यासोबत राहायचंय, त्यांनी माझ्यासोबत राहा. इकडे-तिकडे करू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावलंय. आजपर्यंत आपण त्यांचं ऐकत आलो, आता माझं ऐका. आपण वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. मी 60 वर्षाचा झाल्यानंतर ही भूमिका घेतली. काहींनी तर 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती, असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावलाय. वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला. म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले. मी 60च्या पुढे निर्णय घेतला. त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढं फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका. आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकले, आता माझं ऐका. मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो. उमेदीचा काळ असतो, नंतर मधला काळ असतो, नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना, आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो, तुम्ही सांगाल तसं वागत आलेलो, तुम्ही सांगाल तशी कामं करत आलेलो. उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील, तालुका कसा बरोबर राहील, तालुका राष्ट्रवादीमय कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो.